श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने भक्त या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत. या दिवशी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. भक्त व्रत पूजापाठ करतात. अनेक ठिकाणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र या दिवशी कोणते खास उपाय किंवा पूजा केली जाते की दत्त महाराज त्यामुळे प्रसन्न होतात, तर ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून अनेक जण पारायणाची तयारी करत असणार. दत्तभक्तांसाठी हा दिवस मोठा सोहळा असणार आहे. दत्त जयंतीच्या 8 दिवस आधीपासूनच दत्त मंदिर सजावट पूजा पाठ करण्यास सुरुवात होते. भक्त या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात, काही उपाय करतात, तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात. मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्त जयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होतात, असे काही भक्त आपल्या अनुभवावरून सांगतात. हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची दत्तगुरूंची कृपा निश्चित होते अशी मान्यता आहे. यंदाची दत्त जयंती ही 4 डिसेंबरला येत आहे. हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातो, कारण या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित वार आहे. या दिवशी भक्त व्रत करतात. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व अधिक आहे. या काळात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची पद्धत देखील आहे. त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती आल्याने शुभयोग तयार होत आहेत. या दिवशी काही खास उपाय केले तर नशीब उजळू शकते. दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धनसंपदा, समृद्धी, सुख सर्व काही देतील. त्याचबरोबर दत्त जयंती दिवशी काही प्रभावी उपाय आहेत ते देखील आपण पाहूयात. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा. मंदिरात जाऊन तिथे गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा. काही मंदिरामध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतात, रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात, अशी ही मान्यता आहे. दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मुले अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे. गोडाचा स्वयंपाक करून त्यांना पोटभर जेवू घालावे असेही म्हणतात. कारण आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेले तर अन्नधान्याची कधीही कमी भासत नाही. तसेच कुटुंबात सदैव भरभराट होते. दत्त जयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दूध किंवा ब्रेड, पोळी, बिस्किट असे काहीही खाऊ घालावे. तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा. कुत्रा आणि गाई हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहे असे मानतात. कारण महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान त्यांच्या फोटोत पाहायला मिळतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घालावे. यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतात. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा असा प्रभावी उपाय आपण अजून एक पाहूयात. तो म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी. या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबरला 1 लोटा जल अर्पण करावे. त्यानंतर हार, फुले वाहावीत. मग धूप दीप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर मनात आपली इच्छा बोलून औदुंबरला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. आणि दत्त जयंतीला करता येणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंच्या नामाचे स्मरण करावे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करू शकता. तुम्ही किमान 11 माळा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू ठेवा. दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तर अतिशय सोपे प्रभावी उपाय आपण दत्त जयंती दिवशी केल्याने दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती नक्की राहणार आहे. दत्तगुरूंचे नामस्मरण तरी करून पहा, तुम्हाला प्रचिती 100% आल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.